नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सातपूर येथील मनपा विभागीय कार्यालयात निवडणूक अधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। यावेळी निवडणूक अधिकारी यांनी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया, आचारसंहिता, निवडणूक खर्च, प्रचारासाठीचे नियम तसेच निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे याबाबत इच्छुक उमेदवारांना या बैठकीत मार्गदर्शन केले। नाशिक मनपा निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांना योग्य माहिती मिळावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी नाशिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी माहिती दिली। 2025-26 आपण आता प्रक्रिया सुरू केलेली आहे। 23 डिसेंबरपासून तर 30 डिसेंबरपर्यंत आपली नामनिर्देशन प्रक्रिया चालणार आहे। नॉमिनेशन फॉर्म भरताना नॉमिनेशन फॉर्ममधली माहिती आणि शपथपत्रातली माहिती अचूकरित्या कशी भरावी जेणेकरून त्याचे नामनिर्देशन पत्र फेटाळले जाणार नाही या संदर्भात इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचं आपण आज इथं मार्गदर्शनपर बैठक घेतलेली आहे आणि जे काही अडचणी त्यांना येणार आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सतत संपर्कात राहणार आहोत। उमेदवाराला शपथपत्रामध्ये द्यायची आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे, त्या दाखल गुन्ह्यांचं सध्याचं स्टेटस काय आहे, चौकशीवर आहे किंवा न्यायालयात प्रलंबित आहेत वगैरे ते द्यायचं आहे, किंवा यापूर्वी त्याला काही शिक्षा झालेली असेल, 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेले किती गुन्हे आहेत किंवा 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेले कोणते गुन्हे आहेत, त्या गुन्ह्याचा नंबर, त्याच्यात लागलेले कलम वगैरे ही सगळी माहिती त्यांनी शपथपत्रात द्यायची आहे आणि ही माहिती आपण मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणार आहोत। या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र देशमुख, विभागीय अधिकारी सुमन गवळी, भरत खैरनार, मनपा अधिकारी कर्मचारी, सातपूर पोलीस होते। तसेच इच्छुक उमेदवार इंदुबाई नागरे, गीता जाधव, सविता काळे, प्रवीण नागरे, अरुण काळे, कल्पेश कांडेकर, रवींद्र देवरे, बाळासाहेब जाधव, योगेश गांगुर्डे, लोकेश गवळी, नितीन निगड, आकाश पवार, गुलाबमाळी आदी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।